नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त धारकासाठी आताची मोठी खुशखबर. निवृत्त वेतन वाढबाबत आताची महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याबरोबरच देशातील 65 लाख निवृत्त वेतनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगाशी संबंधित महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आयोग सध्या विविध राज्यांमध्ये जाऊन कर्मचारी संघटना, युनियन आणि संबंधित भागधारकांकडून सूचना व मागण्या जाणून घेत आहे. या चर्चेमध्ये पेन्शनधारकांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे प्रस्ताव आयोग समोर ठेवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या 8व्या वेतन आयोगाच्या ऑफिसमध्ये 31 डिसेंबर 25 किंवा त्याआधी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्याच्या पेन्शनचा आढावा समाविष्ट आहे. त्यामुळे पेन्शनच्या रचनेत बदल करण्यासंदर्भात कर्मचारी संघटनांकडून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. नॅशनल काउन्सिल फॉर जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी, महाराष्ट्र ओल्ड पेन्शन ऑर्गनायझेशन आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन यांनी आयोगाकडे सुधारित वेतनानुसार पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे, युनिफाईड पेन्शन स्कीम जास्त प्रभावी करणे आणि महागाई भत्त्याशी महागाई भत्ता आणि महागाई सवलत यांची जोड देण्याची मागणी केली आहे. संघटनांनी किमान पेन्शन ही शेवटच्या वेतनाच्या किंवा शेवटच्या 10 महिन्याच्या सरासरी वेतनाच्या 67% इतकी निश्चित करण्याची मागणी केली आहे. तसेच फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा, फॅमिली पेन्शन विस्तार, ग्रॅज्युटीची कमाल मर्यादा वाढविणे, पेन्शन कम्प्युटेशन नियमामध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना ओपीएस, एनपीएस किंवा यूपीएस यापैकी कोणत्याही योजना निवडण्याचा पर्याय द्यावा, अशी ही मागणी संघटनांनी केली आहे. धन्यवाद.